वर्तमान काळ चांगला जाणार. वर्तमान काळात जर तू चांगले कर्म केलं तर तुझा भविष्य काळ चांगला जाणार आहे. तू जर डांगडी केली भूतकाळात आणि वर्तमानात कसा जर नाचला तर भविष्य काळ सांगायची गरज नाही. म्हणजे आजा म्हणजे भूतकाळ, बाप म्हणजे वर्तमान काळ आणि त्याची पुढली पिढी म्हणजे भविष्य काळ. आणि मग आपण म्हणतो बाप तसा बेटा आणि खान तशी माती, कुंभार तसा लोटा आणि पेरा तसं उगवण, आणि जशी दृष्टी तशी सृष्टी, आणि जशी सासू तशी सून. सासू जर नीती देवाला आली तर सून 2 दिवसांनी तर येईलच का नाही, पण तिला जर नाही सवड झाली तर सून येणार नाही. 3 शिरे कळली तुम्हाला, 3 डोके कळली, 3 शिरे 6 हात. 6 हात म्हणजे कुठले हो? जे हात दुसऱ्याच्या मदतीला जातात, अडचणीमध्ये हात देतात, अडचणीत आणत नाहीत, आधार देतात, त्याला 6 हात म्हणाले. सहाय्य करणारे ते 6 हात. आपले सहाय्य करतात का सांगा? यातला टिकावतं पान नीट राहिना आपल्या हातानेच मामा, बरोबर? आपल्या हाताने. या हाताने दान नाही करता आलं तरी दत्त महाराज म्हणतात करू नका, पण या हाताने कोणाचं वाईट करू नका. 6 हात कळले तुम्हाला? तुमच्या 6 हातामध्ये काय असावं? माता भगिनीच्या 6 हातामध्ये पहिला हात तुमचा भगवंतासाठी देणारा असावा. आपल्या दारात जर कोण आलं ना तर एका हाताने देऊ नका. आमच्या यासारख्या वडिलांनी शिकवले 2 हाताने वंजळ भर. वंजळ भर दे म्हणजे तुला शेरभर मिळत. आपली वंजळच गळती असते की हातानच किती घेऊ, नको घेऊ, किती घेऊ, मुठभर घ्यायचं, पसरायचं की त्याला द्यायचं. त्याला कळत नाही का? काय काय तर काही सुटभर धान्य घेतात वंजळ भर आणि सुटभर पसरतात, त्याला वाटा म्हणून दिलं. आणि त्याला कळतंय ना सुपाचा आकार केवढा, तुझ्या वंजळीचा आकार केवढा, दिलतोय केवढा. तुम्हाला कळलं? 6 हात म्हणजे काय? मुलांना चांगले संस्कार द्या, आई वडिलांची सेवा करा, प्राणी मात्रावर दया करा, दारात त्याला उपाशी ठेवू नका, आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, जन्म दिले त्याचं रक्षण करा, आणि 6वं काहीच करू नका. ही 5 कर्म चांगली करा, देव तुम्हाला भेटणार. याला लक्षात आलं तुमच्या? ज्यावेळी आणून द्या. गडबडीत होत तसं. बरेच जण येतात दत्त जयंतीला बिगर चपलेच्या, जाताना चपल्या घालून जातात आणि मग म्हणणार माझ्या लक्षातच नव्हतं आणले होत्या का नव्हत्या, म्हणून मी त्याला आठवण करून दिली. बरेच प्रकार असतात. 6 हात कळले तुम्हाला? तुमच्या 6 कशाला असावं? एखादा जर अडचणीत असला तर मदत करावं. समजा मी गाळात पडलोय आणि वाबळे महाराज रस्त्याने चालले, ते लगेच काय म्हणणार, जय गुरुदेव रामकृष्ण आणि माऊली, कळत नाही का, दिसत नव्हतं का, एवढी कशाला घ्यायची, कशाला खाट्यात पडला. आता मी कशाने पडलो की मलाच माहिती, पण ह्यांनी तर 12 एकराचं रान उरकून घेतलं आणि मास्तर कळत नाही का, दिवसा घ्यायची का. आता तोल गेल्यामुळे मी गुरुजी पडलो, फोडल्याची लाईट डोळ्यावाल्यामुळं. त्यांनी तवर 12 प्रकरण उकरून काढली. जनाची नाही, मनाची नाही, लाजबीज काय हाय का नाही काय, आम्हाला तरी बोलवायचं नाही का, आम्ही तुमच्यावर बसलो असतो. म्हणलं वाबळे महाराज मला खाट्यातनं काढा, आधार द्यायचा आहे ना. मग वाबळे महाराजांनी हातात हात दिले. मी म्हटलं देवच पावला दत्त महाराज. गुरुजी त्यांनी हातात हात दिला आणि त्यांचा उजवा पाय माझ्या बावक्यावर ठेवला. माझ्या बापाने त्यांच्या बापांच्या वरील का दिवई मदत लक्षात आली. अरे उजव्या हाताचं दान डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे, याला म्हणायचं 6 हात. 6 हात म्हणजे कळलं ना बाबा, एक त्याला उचलत नाही. पहिले बघा, एक मामा असायचा मुलीचा, दुसरा नवरदेवाचा मामा असायचा, आणि दोघांनी दगड उचलायचा का, सुपारी फोडायसाठी नाही. हे कार्य आपण दोघं मिळून पार पाडू. आता तू अडचणीत कसा सापड आणि तुझं कसं मोड
याच्यासाठी माझा हात चाललं आणि मला वाटतंय नाही हात नीट चालला तरी जाताना कशात हात घालायचा आहे, कशात हात घालायचा आहे, सुपात हात घालायचा आहे. सुटते का नाही म्हणजे काय करा, दान धर्म करा, हाताने चांगलं करा. समजा एखाद्याची गाडी चिखलात रुतली, जुनी लाकडीच्या डावची रुतली गाडी चिखलात, तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे, दत्त महाराज गुतू दे, अशीच गाडी गुतू दे, दत्त महाराज अशीच गाडी गुतू दे. आणि जर तुम्ही तिथं गेला आणि चिखलाचा जर काही नाही बघितला आणि ती चाक जर ढकललं, तुम्हाला वाटतं 6 हात झालं. 6 हात म्हणजे एखाद्याचा तोटा न करता फायदा करणे म्हणजे 6 हात. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. आता दंडवत म्हणजे काय, लोटांगण घालणं. लोटांगण घालणं कळलं म्हणजे मातीत लोळलं नाही, शिमग्याला नीट दुलवडीला मातीत आणि मग म्हणायचं दंडवट घालतोय, ते दंडवट नाही. दंडवट याचा अर्थ 2 हात जोडणे, 2 कोपरे टेकणे, 2 गुडघे टेकणे आणि दोन्ही पायाची बोट टेकणं, त्याला म्हणायचं साष्टांग दंडवत. आता राहिलं नाही साष्टांग दंडवत, असं घालायचं होत नाही. का जमत नाही, इमारती वाढल्या, बांधकाम अतिरिक्त झालं, त्याच्यामुळे वाकायला जमाना. इमारती कळल्या तुमच्या माझ्या तरी इमारती पर्यंत अजून तुम्हाला मांडी घालता येते, फाउंडेशन तुमचं नीटनीटकंय, पिलर चांगले, तुमच्या खिडक्या नीट बघत्या, तुमचे दरवाजे नीटनीटकं चालू आहे. हे जर एकदा पण झालं काय उपयोग आहे मला सांगा ना. कळलं ना तुम्हाला, आपलं हे शरीराचं फाउंडेशन नीट ठेवलं पाहिजे, मग दंडवट घालताय. सहज गुरुजी मला मागाशी भेटले, गळ्यात पडायला लागले, मला वाटतं चूक आहे, अरे तू लय लहान आहे पण मी वाकलो. मी का वाकलो, मला सहज वाका येत होतं म्हणून वाकलो. एखाद्याची इच्छा असून सुद्धा त्याला वाका येत नाही का. इमारतीचं बांधकाम वाढत चाललंय. आपले इमारत गुडघ्यात किती बांधावं ते कळावं, दुसऱ्याचे इंचभर बी आपल्याकडे नसावं. पण बरेच जणांना आपल्या कंपाऊंडच्या बाहेरचं बी चालतं, त्या इमारतीचं काय करायचं गुरुजी. ही इमारत सांभाळा, ध्येय मोठी इमारत आहे, त्यातला प्राण हा मोठा आत्मा आहे, हो निघून गेला या इमारतीला काढी लावला. म्हणून भगवंताने सांगितलंय तया माझा दंडवट. दंडवट म्हणजे कळला, पूर्वी बघा 72च्या दुष्काळामध्ये तुमच्या वडिलांनी डोक्याला दंड घातला होता फाटल्यावर. आईने 3 रंगाची तडपी त्याला दंड घातला होता. तो दंडवट कळला का, आहे त्या परिस्थितीमध्ये मी समाधानी राहणार, तया माझा दंडवत. तो दंडवत पहिलं चरण कळलं, 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. काके झोळी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान. आता कशात जोळे, काके. मग काके जोळी किती वजनाची असावी, आपल्या खांद्याला पेलेलं एवढं. म्हणजे दत्त महाराज काय सांगतात, झोळीचं भरलेलं पोट कुठं असतं, आपल्या पोटापाशी असतं. म्हणजे दत्त महाराज म्हणतात एवढं भरेपर्यंतच कमव, पुढच्याचा विचार करू नको, म्हणून ती सांगितले तुकाराम महाराजांनी. काके झोळी. आता भरली का झोळी तुमच्या सकाळ माझी, खरं खरं बोला, भरली का. कुठल्या बँकेत किती ठेवले ते आपल्याला बी कळणार संध्याकाळी झोपताना, आणि मग चक्रून जातोय आपण, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जोळीत कळली आणि जोळीत देणारा आणि जोळीत घेणारा कळला का. तुमच्या दारात येतो म्हणतो रिक्षामध्ये, आणि तो असं जोळीचं तोंड उघडतो. जोळीचं तोंड मोठं असतं पण गाभारा छोटा असतो. लक्षात आलं. अपेक्षा मोठी असावी पण नाही मिळालं ना तर मिळालेलं समाधान मिळावं, त्याला म्हणायचं जोळी. आणि मग त्या जोळीत तुम्ही सुपारी देता, तो घेणारा दानशूर असतो, तो झोळीतलं मुठभर काढतो आणि तुमच्या सुपात देतो. मला सांगा, ज्याला नाही तो देतोय, मग तुम्ही काय केलं पाहिजे मला सांगा. दत्त महाराजांनी तुम्हाला देणाऱ्याच्या रांगे तुंब केलंय का घेणाऱ्याच्या? येणार आहे. आपण काय मागत करे याचे काय का, आपल्याला काय नाही का,
तरी सुद्धा काय 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 बघा, एवढीशी वाटी मोकळीच नेणार आणि शेजारच्या दुर्पाला म्हणा, वय ग दुर्पा आहेत का तांदूळ, आणि मिळालेलं रेशनिंगचं विकलं 10 रुपये किलो. आणि जुळे भरायची कशी मला सांगा, ही कवटी भरती का? तुम्हाला माहितीये का, गोंधळाच्या वेळेला जो गोंधळी येतो त्यावेळेला तो नाटाचा एक असा डवर घेऊन येतो आणि असं एक बोकळ्याचं मोठं भांड घेऊन येतो, गोल भांड. ते काय म्हणतं, हे बोकळा आहे सगळा, एवढाच भरू दे, मला काय द्या देऊ नको. आणि राहिलेला कोटमा आणतात, कोटमा म्हणजे हे कोटाचा कोटमा भरू दे. तो काढा मला कळलं ना, एवढंच भरू दे, उद्याचा विचार करू नको. मला सांगा, चिमणीच्या घरच्यामध्ये किती पोती धान्य, तिचं गोडवान कुठं आहे, बाजरी कुठं आहे, तांदूळ कुठं आहे, डाळ कुठं आहे, गोळ कुठं आहे. आपल्याकडं पहिली माणसं खूप हुशार होती. जुनं धान्य संपेपर्यंत आणि नवं धान्य येईपर्यंत जुन्या धान्याला हात लावत नव्हते. कणगी लिपून ठेवायच्या, लिपून कणगी. आता कणगी राहिल्या नाही, आता हार्वेस्टर आल्या. इंदोळा जरी गावाला शेत लावलं तर 10 मिनिटात 3 एकर गहू निघतोय. नुसतं कळलं, झोळी कळली का तुम्हाला? झोळी म्हणजे कळली, एवढी झोळी भरू द्या आणि एवढंच पोट भरू द्या. म्हणून तुकाराम म्हणतात, काके झोळी. आणि झोळी कुठल्या खांद्यावर? उजव्या खांद्यावर. उजवा हात काय करतो? दानाला असतो. समर्पयामि आचमन स्वाहा. बोटाने कळलं तुम्हाला, ते उजव्या खांद्याला जोळी असते. आणि मला वाटतंय नाही जोळी तुम्ही अडकावली, राजातला राजा असू द्या, पण जर तो चुकून अर्ध्या वयात गेला बेल लागला असला तर त्याला कशात नेत्या, कशात नेत्या?